अश्लील काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्रात बदनाम झालेल्या भोंदू अशोक उर्फ लक्ष्मण खरातने 5 नरबळी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अशोक कुमार खरात याचे शाळेत नाव लक्ष्मण होते. 1995 मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला. त्यानंतर गॅझेटद्वारे आपलं नाव अशोक केलं. भोंदू बाबा खरातचं खरं नाव अशोक खरात नाही. भोंदू ज्योतिषी आणि स्वतःला कॅप्टन म्हणून पदवी लावणाऱ्या खरातचं खरं नाव लक्ष्मण असल्याचं उघड झालंय. खरात यानं 5 नरबळी दिल्याचा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी नाशिक सत्र न्यायालयात केला. यामुळे न्यायालय सुद्धा स्तब्ध झालंय. न्यायाधीश R.H. पाटील यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुपारी 3:50च्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात तोंडावर काळा कपडा बांधून खरातला न्यायालयात आणण्यात आलं. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं सुमारे 200हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारणांवरून महाराष्ट्र हादरलाय. न्यायालयीन सुनावणी दरम्यान खरातचं वर्तन पाहण्यासारखंच होतं. अगदी कर्माचा खेळ पुन्हा फिरतो त्याप्रमाणे लक्ष वेधून घेणारं ठरलं. युक्तिवाद सुरू असताना तो मान खाली घालून उभा होता. न्यायालयानं काही बोलायचं आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने थोडक्यात मोजक्या शब्दात उत्तर दिलं. अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या चौकशीमधून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. यामध्ये अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी यांचा समावेश आहे. सरकारनं भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील असा दावा काही मंत्र्यांनी केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. एवढंच नाही तर मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू कराशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांचाही फोटो खरात सोबत व्हायरल होतोय. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी तर जयंत पाटलांवर राखट असं वक्तव्य केलंय. जयंत पाटील हे आपल्या मुलाला घेऊन भोंदू बाबा अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरला गेले होते. या संदर्भात पाटलांची चौकशी झाली पाहिजे. अशोक खरात सांगलीतील ईश्वरपूर येथेही गेला होता. त्यावेळी राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी अशोक खरात यांनी जयंत पाटलांना रक्ताने अंघोळ घातली होती असा सनसनाटी दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय. खरात याने नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्ताने अंघोळ घालण्यात आली ते रक्त कोणाचं होतं हे समोर आलं पाहिजे असं पडळकरांनी म्हटलंय. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एकीकडे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा भोंदू बाबांना घरी आणायचं, पूजा करायच्या असे प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सुरू आहेत अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद सांगलीतील राजकीय संघर्षाचा भाग आहे. पडळकरांनी पाटलांवर केलेल्या कडक शब्दातील टीकेमुळे तो अधिकच चिघळतोय. पडळकर हे वारंवार पाटलांवर आरोप करत ठाम राहिलेत. जयंत पाटील या संदर्भात सखोल चौकशी व्हावी. सार्वजनिक कार्यक्रमातील फोटोला महत्व नाही. नेते मंडळींच्या जाण्याबाबत काही नाही, मात्र मठात जाणं, मंदिरात जाणं, पूजा पद्धतीचा अवलंब करणं हे घातक आहे. जयंत पाटील हे स्वतःला पुरोगामी नेते म्हणतात. पाटलांना माणसाच्या रक्तानं आंघोळ घालण्यात आली की नाही हे समोर आलं पाहिजे. ते देवधर्म मानत नाहीत, मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरु आहे. महिला अत्याचारावर जयंत पाटील यांची काय भूमिका आहे ते पण तपासायला पाहिजे. खरात जयंत पाटील यांच्याकडे पूजा घालतो हे सगळ्यांना माहिती आहे. जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. अशोक खरात याच्यासाठी 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन का दिली यात जयंत पाटील यांचा मोठा सहभाग दिसतो असा आरोपही गोपीचंद पडळकरांनी केलाय. जयंत पाटलांवर अशोक खरातची कृपा असेल आणि त्यांनी त्याचं मूत्रप्राशन केलं असेल तर पाटलांना त्याची राजकीय ताकद मिळाली असेल असं विद्रूप वक्तव्य पडळकरांनी केलं. मी पाटलांच्या डोक्यावर कलश ठेवून पूजा केल्याचा व्हिडिओ कधी समोर येतो याची वाट पाहतोय. जयंत पाटील आणि त्यांच्या पोरानं अशोक खरातची पूजा केली असेल अशी चर्चा आहे. पोलीस तपासात हे सगळं पुढे येईलच. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. अशा राज्यात अशोक खरात सारख्या भोंदूंना कडक शिक्षा दिली पाहिजे. हिंदुत्ववादी चळवळीतील काही कार्यकर्ते आहेत ते गेल्या वर्षभरापासून यावर काम करत असून अशा भोंदू बाबांना उघडं पाडलं पाहिजे. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना त्या अशोक खरातला 40 किमी पाईपलाईनने पाणी देण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. एका बाजूला पुरोगामी असल्याचं म्हणतात, दुसऱ्या बाजूला अशी भोंदूगिरी करतात. कुणाच्या मतांसाठी तुम्ही ही भोंदूगिरी करता असा सवाल पडळकरांनी पाटलांना केलाय. मुख्यमंत्रीपदाच्या आशेवर असलेले जयंत पाटील आता झेडपीवर आले. झेडपी सदस्यांना धरून बसले होते. पुढे ते ग्रामपंचायतीवर येतील असा टोला देखील पडळकरांनी लगावला. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर जयंत पाटील काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्युरो रिपोर्ट LS मराठी.